या नायगाव नगरीतला उसळलेला जनसमुदाय हा राज्याला दिसला पाहिजे, तेच आपल्याला दाखवणार आहेत. तेवढी काळजी घ्या. कोणीही मीडियाला पाठीमागून त्रास द्यायचा नाही, कारण तेच आपलं विराट रूप दाखवणार आहे त्या राज्याला. थोडं समजून घेत जा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या नायगाव नगरीतील आणि परिसरातल्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठ्यांनी आरक्षणासाठी प्रचंड एकजूट दाखवली. आपणही कमी नाही. नायगाव ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या झालेल्या सभापैकी हाही कमी नाही, हे आपण आज सिद्ध करून दिलं. आज विराट संख्येने आपण जमला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि समाज आपलं कधी ऋण विसरणार नाही. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. भावानो, आपल्याला ही लढाई जिंकायची. नुसता आरडाओरडा आणि गोंधळ करून आपल्याला ही लढाई आता अपयशी होऊ द्यायची नाही. आपल्या आया बहिणीनं, आपल्या माता माऊलीनं, आपल्या मायबापानं रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपल्याला शिकवलंय. आता आरडा आणि गोंधळ करून आपल्याला ही लढाई हरू द्यायची नाही. आपल्या माता माऊलीनं याच आरक्षणासाठी रक्त सांडलंय. आपल्या बांधवांना आपल्यासाठी बलिदान दिलंय, आत्महत्या केल्यात. त्यांच्या कंपाळी, त्यांच्या मंडळीच्या कंपाळी कुंकू होतं, ते माता माऊलीचं कुंकू आपल्या मराठा आरक्षणासाठी पुसलं, याचं भान राहू द्या. त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेत. आपल्या त्या भावाचं एकच स्वप्न होतं, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून शेकडो आत्महत्या या मराठा आरक्षणासाठी झाल्यात. जबाबदारीचं सगळ्यांनी भान ठेवा. नुसता गोंधळात आणि आरड्यात आपलं आयुष्य खराब करू नका. आता जर आपण शहाणपणाची भूमिका घेतली नाही, एकजुटीनं राहून जर आरक्षण आपण समजून नाही घेतलं, तर पुढच्या 10 पिढ्या बर्बाद होतील. आणि आता त्या बर्बाद नाही होऊ द्यायच्या. कोणीही आरक्षणाला अडवा आला तरीही त्याला तुडून पुढे जायचं, पण मराठ्यांना आता आरक्षणच मिळू द्यायचं. इथं अगोदर आपण आरक्षण समजून घ्या. शेती आपल्याला साथ देत नाही. हातातोंडाशी आलेलं पीक सुद्धा जायला लागलंय अवकाळीमुळं. संकटावर संकट मराठ्यांवरती आणि शेतकऱ्यांवरती कोसळायला लागलेत. नुसता आरडाओरड करता कशाला? जात जर फसायला लागली आणि तिला जर सगळ्यांनी वेढा टाकला, तर तो वेढा तोडायचा असतो, आरडाओरड नाही करायची. वेढा आणि षडयंत्र तोडल्याशिवाय मराठ्यांना गत्यंतर नाही. आणखीन तरी सावध व्हा. बेसावध राहू नका. तुमचा मुलगा म्हणून तुमच्याशी हात जोडायला आणि तुमच्या दारात तुमच्या पाय पडायला आलो. आता शहाणे व्हा. लेकरं सुधारल्या पाहिजेत, यासाठी एकजूट व्हा. सगळ्यांचं स्वप्न आहे मराठा मोठा नाही झाला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे. यासाठी षडयंत्रावर षडयंत्र रचले जाऊ लागलेत. कधीतरी स्वतःला विचारून बघा. चारी बाजूला एकदा वळून बघा.
ज्यांना आपण मोठं केलं ते हे आपल्या पाठीशी नाहीत. मग आपल्या लेकराला न्याय देणार कोण? आपल्या बापजाद्यांनी या 70 वर्षात जे जे पक्ष झाले आणि नेते झाले त्याला मोठं करण्याचं काम केलं. आपल्या लेकराशी आणि आपल्या लेकराच्या पाठीशी कोणीतरी उभा राहील या आशेनं 70 वर्ष मराठा आशेनं बघत राहिला. तुम्ही कधीतरी सावध झालं पाहिजे. आपलं मन आणि ध्येय विचलित होऊ देऊ नका. आपली शक्ती कमी नाही, शक्तीची जाणीव ठेवा आणि आपण कमीही नाहीत याची जाणीव असू द्या. फक्त लेकरासाठी एकजूट राहा. मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. कुणी माग हटू नका. तुमच्या नायगाव तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांच्या पोरावर विनाकारण निष्पाप पोर गुंतवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत. ते लांब जाऊन टाकेशन टोकऱ्यात बरं का. कोणत्या गावात गेले ते वरच बिंगत आहे. ते बी मला सध्या वरूनच बघत आहे. ते नाही हात टेकेलेत पार आता. अरे मराठ्यांचे लाटच असे उसळली कोणाला बी हात टेकावं लागते मराठ्या पुढं. कोणाला बा हे सोपं नाही. या आग्यामुळे डेंजर आहे. शांत राहिलो तर शांत राहू द्या म्हणा. सरकारला डोचू नका, नाही तर तुमच्या पॅन्टीतच घुसणे. मीडियाच्या मागचे जेवढे जेवढे व्यासपीठावरचे आहेत ना त्यांना फक्त 50 जण असतात. तुम्ही दिसणार नाही. याच्या पलीकडे काय होईल? आवाज तर येतो ना. आरक्षणानं पुरं वाटोळं झालंय ते दिसना तुम्हाला. ते मीडियावाले आपली एकजूट दाखवायला लागले. तुम्हाला 3दा सांगितलं. तुम्हाला मराठी कळत नाही. तेच तुम्हाला त्यांना नाही उतरायचं. मागचे त्यांना खडे आणतात. मागचे लई बेकार आहेत. हळूच दगड उठले तर मला दिसतात ना हाणलेली. तू हळूच खडा आणतात खाली मुंडकं घालतात. म्हणजे कुणी हाणला कळालं नाही पाहिजे. मग लय बारीक देणे तुमच्यावर. मी त्यांना सुधरून द्या ना. तुम्हाला सुचून देईन का? त्या मीडियाच्या बांधवांना त्यांचे आभार माना. बाळाओ, त्यांनीच आपल्याला राज्यभर आपल्या अन्याय आपला दाखवलाय. 10-20 जणाला दिसणार नाही. याच्या पलीकडे काय होईल? आवाज तर येतोय ना. दिसून करता काय? मी दिसत नाही असावी. मी आधीच बारीक दिसतो कसला जाणून. न्याय महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि या न्यायासाठी आपल्याला झुंज द्यायची. आपल्या मायबापानं आपल्यासाठी खूप कष्ट केले. नायगाव आणि या परिसरातल्या आणि जिल्ह्यातल्या यासह महाराष्ट्रातल्या सगळ्याच गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर विनाकारण खोटे गुन्हे दाखल झालेत हे आम्हाला माहिती. त्याचं कारणही तसंच आहे. करते गुतवायचे हा सरकारचा डाव आहे. पण तुम्हाला हात जोडून सांगतो, खचू नका, घाबरूही नका आणि मागही सरकू नका. तरच आपल्या जातीला न्याय मिळेल. कारण ते ट्रायल घेऊन बघायला लागलेत. भीत आहेत का? घाबरत आहेत का? इथं बांधा टोकरले तर आपण 2-2 पिढ्या बोलत नाही. किशील भीत असतो काय? किती गुत्ते 1000-2000 राज्यातले आणि 6 कोटी कशाला? एखाद्याला तुम्हाला अटक करायचा लयच कंड असला आणि त्याला जर प्रमोशन मिळत असलं 6 कोटी येऊन बसतो आम्ही. 6 कोटी तो यापाशी येऊन बसतो. 3 महिने रजिस्टर नुसती आणि घे प्रमोशन. होय भारतातलं सगळ्यात मोठं पद घे. मग तुला का कोणचं घ्यायचं? घाबरू नका. तुम्हाला खचितही नाही. प्रश्न गुन्ह्याचा सगळ्या महाराष्ट्रातल्या केसेस मागवणार आहेत. काळजी करू नका. सगळ्या
त्यांनी आपल्याला शब्दच दिलेला आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस वापस घेणार आंतरवालीसह. एकही गुन्हा महाराष्ट्रातला राहणार नाही असं सरकारनं आपल्याला सांगितलेलं आहे. पण या पलीकडचं सांगतो तुम्हाला मी आता. आपल्याला पाहिजे आरक्षण, आपलं सगळ्यांचं ध्येय आरक्षण. बोलू का 1 मिनिट आहे का टाइम, का गडबड झाली? हा मग तेच म्हणलं विचारून घेतलेलं बरं. हा रातभर बोला मग करा कार्यक्रम. तुम्हाला याही पलीकडचं सांगतो. आपलं सगळ्यांचं ध्येय आरक्षण आणि 70 वर्ष आपल्या लेकरानं या आरक्षणाची वाट बघितली. भावा हो, थोडा त्रास होईल आपल्याला केसेस होऊ द्या. आपण जर खचलोत घाबरलो तर उभ्या जातीचं वाटळ होईन. आपल्या मधी बसू, आपल्या 1000-2000ला त्रास होईल, पण 6 कोटी लेकरांचं कल्याण होईन. आपल्या नाविलाज आपल्या पुढं. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, गुन्हे 100% मागं होणार, पण याला जोडून सुद्धा सांगितलं आपल्याला घाबरून खचून नाही चालणार. आता याच्यापेक्षा का आवाज काढितो? आवाज नाही आता येतो का? नाही. आणि मग तिकडे येऊ का मी आता? फिरा रे त्यांच्याकडे. नाही ते उगा बोंबला देऊ. येवल्या फेवल्यानंतर नाही ना आला तुम्ही? मायबापा हो, आमच्या आंतरवालीतल्या आंदोलनात निष्पाप लोकांवरती हल्ला झाला. आपल्या आया बहिणीचे डोके फुटले. 50 पेक्षा जास्त टाके त्यांना पडले. आपल्या मराठ्याच्या लेकरानं छातीवर गोळ्या झेलल्यात गोळ्या. आजही ते पोरं हॉस्पिटलला आहेत, घाबरले नाहीत. आणि महिलांनी सांगितलं शुद्धीवर आल्याच्या नंतर, दादा आता रक्त सांडलंय या जातीसाठी, आता आरक्षण घेतल्याशिवाय नाही हटायचं. आजही अंतरवालीतले एकही माणूस माग हटला नाही. मार खाल्ला आम्ही, डोके फुटले आमचे. 307 120 ब सारखे भयानक गुन्हे आमच्यावरच दाखल झाले, तरी डगमगलो नाहीत आम्ही आणि डगमगणार सुद्धा नाहीत. सत्य हकीकत तुमच्या समोर सांगतोय. आमच्या महिला सुद्धा मागे सरकायला तयार नाही. त्याही महिला तुमच्याच्या, ती आई बहीण सुद्धा तुमचे लोकांचे नाहीये. मला सांगायचंय कायचं तात्पर्य समजून घ्या. जाणून बुजून खोटे गुन्हे आपल्यावरती दाखल केले जातील. आपण थोडंसंही मागे सरकलो तरी आपल्या लेकराच्या तोंडाला आलेला घास गेल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव ठेवा. काय होणार नाही. मधी जाऊ जामीन होतील. महाराष्ट्रातल्या सगळ्या वकील बांधवांना नायगावमधून माझी विनंती आहे, जिथं जिथं मराठ्यांच्या पोराला अडचणी आल्यात किंवा आणल्यात त्यांच्या जामिनीसाठी मोफत प्रयत्न करा. ही मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. आणि जाणून बुजून कोणी जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले असेल तर त्या अधिकाऱ्यांवरती याचिका दाखल करा, त्यालाही जाऊ द्या घरी. आमचा काय दोष नसतानाही आमच्यावरती 307 120 ब सारख्या कलमा केल्यात. असा कोणता सामूहिक कट रचला होता आम्ही? कट रचून तर तुम्ही आले, तुमच्यावरच तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर गृहमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागतो, परंतु महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील. बघू किती दिवसात घेतात, नाहीत आपण तयारच आहेत पुन्हा. तुम्हाला मला ही गोष्ट जाणून बुजून नाही सांगायची. तुम्हाला जितका त्रास असेल तितका त्रास बाकीच्या महाराष्ट्रातल्या लेकरांना सुद्धा आहे. तुमचं आणि आमचं दुखणं सारखंच आहे. तुमच्यावर केसेस आहेत आणि आमच्यावर केसेस. आम्हाला तर कुठं फुलं दिले ते. फक्त या लेकरासाठी तुम्हाला सहन करा म्हणतोय. तुमच्यामुळं 6 कोटी मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ज्यांच्यावर केसेस झाल्यात त्यांच्यामुळं. पण पुढे येत
पुढंच राहा, मागं सरकू नका. आता केसी करते न कोणावर? 6 कोटी लोकांवर. मी तर मागं सांगितलं, अंतर्वलीतल्या गुन्ह्यातल्या अटक करायचं ठरलेलं नसताना 2-3 जण अटक केले. ज्या अधिकाऱ्यांना मोठा अधिकारी व्हायचंय त्याला सरकारची पाठ थोपटून घ्यायची, त्याला वरिष्ठ अधिकारी व्हायचंय पाठ थोपटून घेऊन त्याच्या तिथं 6 कोटी मराठी येऊन बसतो. तुला भारतातलं जे अधिकारी व्हायचं ते होय. बसलं रजिस्टर लिहित आमचे. मग जरा थांबलं आणि मी करू शकतो, मी लय पागल आहे. मी जर ठरवलं ना, मी खरंच SP ऑफिस पुढे 1-2 कोटी लोक मराठीच घेऊन बसत असतो. लिकवर बी तुला जवळ लिहित तवर, फक्त खायला घाल पोट भरा आम्हाला आणि चलून दे कवर बी. आणि जेलला टाकलं तुम्ही बेताडावून उडी आणत असतो खाली. पण आरक्षणच घेत असतो, सुट्टीच नाही. सरकारने किती नाटक करून द्या. पोलीस बांधवाचा काही दोष नाही, हे वरचे नाटके आहेत, यांना लय कंडी. एकदा आरक्षण मिळू द्या, मग त्यांना बी काचका दाखवतो मी. त्यांना सुट्टी नाही. मराठ्याच्या नादाला लागल्यावर सोपं असतं काय? हा आम्ही एकदा डाव धरल्यावर सोडित नाहीत. एकदा मराठ्याने डाव धरला की त्याचा बांध फोडूस तर सोडितच नाही. एकाच येडपट आपल्या विरोधात हे, बाकी कोण नाही. आणि त्याला मी मोजित बी नाही आणि गिनीत बी नाही. त्याचं नाव घेत नाही मी आता. अजित पवारांनी सांगितलं त्याला आम्ही समज दिली. जरांगे पाटलांनी त्याला एकरीत बोलू नये, आम्ही त्याला समज दिली. त्यांनी शांत राहावं. आपण सकाळी मीडियाला सांगून टाकलं. मग त्यांनी गप्प बसावं, म्हातारपणाला येडवणी करू नये, त्याच्या मागं लागन पुन्हा. त्याला जर समज दिली असेल तर तो शांत राहील. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलायचं नाही, आम्ही त्याला काय बोलत नाही. पण तो का बोलला मग टप्प्यात आला की मी वाजीलाच म्हणून समजायचं. कारण मग काय मागं पुढं कोणी नाही, मला जातच. आणि मी काय याचा विचार करीत नाही, मी बिले नमून आहे. ते म्हणतं मा एकट्याच्याच मागं लागले. म्हणलं जाऊ देवा, त्या सोडून आता मथर झालंय, पचत नसतं या टायमाला खाल्लेलं. त्याला आबाळ आलं की फिरत आहे. म्हणलं जाऊन द्या, चुकत असं एखादी बार द्या सोडून याला. मी 25 दिवस त्याला काहीच नाही बोललो. माझं आरक्षण आणि माझा मराठा समाज माझं एवढं सुरू होतं. आंबडला आला आणि ती देऊन टोकरीत बसला. त्या टोकऱ्याच लय सवय, लय वळवळ करते तिची. गप मारायचं का नाही, मग गप बसायचं का नाही. मायानात लागला. मला येऊन तिथं काय म्हणतो, हे 5वी शिकलेलं, याला अभ्यास नाही. मी रे कुंकडं बरळत आहे. आणि मग मी काचाकाच बोलतो म्हणतो लय काही बोलत आहे. मा वाटा काय जातो. आम्ही मराठ्या कोणाच्या वाटात जातो का? तो 40 वर्षे आरक्षण खाल्लं, म्हणलं कम खाल्लं. OBC आरक्षण तोच खाल्लं. ओपन मध्ये तूच येतो, EWS मध्ये तूच घुसतो. OBC महामंडळ सगळं तोच खाल्लं. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळात फायली तू टाकीतो. खातो किती तो वय काय, तुला ते पचन कसं? आणि काही वरबडी तो महाराष्ट्र सदन खाल्लं, सगळी दुनिया खाल्ली. मराठ्यांच्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा तळतळाट लागला आणि गेला. मग मध्ये बेसन भाकर खायला. मला म्हणतो ह्यो 5वी शिकलेला आहे. सरकारने मग शिक्षण काढण्यात 3 दिवस घातलेत भाऊ, 3. सरकार म्हणतं हे 12वी शिकलेलं नाही, हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, याचा शोधून काढा. 3 दिवस परेशान होतं. तू मला म्हणतो 5वी शिकलेलं आहे. मला म्हणतो याला अभ्यास नाही. मला बरं नाही तर नाही, जाऊ दे. अभ्यास नाही, पण मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणला का नाही? तो ज्या पात्रा मारल्या होत्या, तो ज्या खुट्या मारल्या होत्या,
त्या सगळ्या खुट्या उपटून दुसऱ्या ठोकल्या की नाही? मी त्याला मागच सांगितलं तो खोटाच उपटून टाकीन, टाकला का नाही? आपला काचकाच तसा असतो. मग एकदा बोललं की कमी नाही. 35 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालंय. 35 लाख. आणि ते म्हणताय मला अभ्यास नाही. बरं नसून दे, मला अभ्यास नाही समजा, पण तू एवढा हुशार आहे तर तू मध्ये गेलाच कस काय? आणि परत मग तुला बोलवतो. मग तू महाकाल वाटत होत. कुऱ्हाडी सांगतो, कुऱ्हाडी आहेत, आमजवळ कोयते आहेत, काठ्या ह्यात सांगतो. तुला माहित नाही आमच्या घरात काय असतं? तू काय बधीर झाल्यावर कम बोलतो काय? मला काही मिळत लागा ना त्याचं. कायद्याच्या पदावर बसलाय, संविधानाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण होईन असं वक्तव्य करायचं नसतं. ज्याच्याकडे कायद्याचं पद आहे त्यांनी या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय. तो एका जातीवर नाही बोलू शकत, तरी तू जातीय तेढ निर्माण होईन अशी भाषा करतो. तुझ्यापेक्षा आम्ही सामान्य बरे. आम्ही दर दिवस रात्रंदिवस हिंडून तुला वाटतंय जातीय तेढ निर्माण करावा, आणि आम्ही मराठे रात्रंदिवस फिरून मराठ्यांना शांततेचं आव्हान करतोय. शांत रहा. आणि तू कुऱ्हाडीची भाषा करतो. ते एडपट म्हणताय यावल्याहून आलं हिंगोलीला आणि म्हणताय मराठ्यांनी तमाशात जमीन नसल्या. तुला माहिती काय नसल्या? या राज्यातल्या कित्येक तरी शाळा आहेत की माझ्या बापजाद्याने त्यांना फुकट जमिनी दिल्या. कित्येक तरी हॉस्पिटल आहेत तिथे याच मराठा माझ्या मायबापाने फुकट जागा दिल्यात. जिथं बस स्टँड आहेत तिथं फुकट जागा दिल्यात. तुला काय माहित आमच्या बापजाद्यांनी काय केलंय? तू स्वतः महात्मा फुलेंचा वारस सांगतो, वंशज सांगतो आणि समानतेचा संदेश देतो. तुझ्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुलेंचं नाव नाही, तुझे स्वतःचे नाव दिले. तू आम्हाला आदर्शवादी विचार नको सांगू. तू समानता काय असते आम्हाला नको शिकवू. तो विचार मराठा चालवतोय. शासनाचं आणि प्रशासनाचं आणि सरकारचं काम आम्ही करायला लागलो. या राज्यात शांतता बाधित ठेवायचं काम शासनाचं आणि प्रशासनाचं आहे. ते काम आम्ही रात्रंदिवस शिंडून सांगतोय. जातीय तेढ निर्माण करण्याचा तो काम करतोय. आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, शांततेत आंदोलन करायचं. ही भूमिका रात्रंदिवस मी गावागावात हिंडून मराठ्यांना सांगतोय. मराठा आणि ओबीसी आपण भाऊ आहेत. आपण एकमेकाच्या अंगावर त्याचं ऐकून नाही जायचं. त्याला माहित झालंय मराठा ओबीसी आरक्षणात गेला, हे त्याला पक्का माहित झालंय. त्यामुळे ते लागलं बावचाळून करायला. तो जाती जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायला लागला. मायबाप मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला आवाहन करतो आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. याला जाती जातीत वाद लावायचा, वाद करायचा नाही. शांततेत राहा. एकदा आरक्षण मिळालं मग त्याच्याकडे बघू. त्याच्यात किती दम हे एकदा बघायचाच. आता फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. तेव्हा बी कुठं जाणार नाही, आपल्याला कुठं जायचं नाही. आपण दोघं एकाच गल्लीत. त्याला नुसतं बांधावर उभा राहून द्या. आपल्या मग सांगू आपण त्याला 7-12 कोणाचा तुला त्या टायमात सांगतो. थांब जर शिकतो. फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. आजही सामान्य ओबीसी बांधव आणि सामान्य मराठा बांधव गावागावात एकमेकाच्या अडीअडचणीला मदतीला धावून येत आहेत. आजही जर ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर लग्नाला चालले ना, दोघं 50-50 फिरून टाकतात गाडीला.
आजही एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गाव खेड्यातले ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकामेकाला चहा पाहिजे देत. आज जर त्याने पाजलं तर उद्या ते पाहिजे देत आणि नाही पाहिजेला कचा कच घोड्याला येते एकामेकाला. एवढं प्रेम आहे त्यांचं एकामेकावर. एखाद्याची जर मोटर जळाली तेव्हा म्हणतो मग पाणी घे, पण तो पीक जळून देऊ नको. एकामेकाला पाणी सुद्धा देतात. इतकं प्रेम एकमेकावर आहे. फक्त कापसा आपण आपलं याचित येत याचसारखा कोणाचा नाही याचित. हे कोणाचं वर पडून खातो. आणि ओबीसी बांधवात आणि मराठ्यात भांडण लावतो. भांडण करू नका, शांत राहा. आरक्षण मराठ्यांना 100% मिळतंय. सरकारचं आणि आपलं ठरलंय. आतापर्यंत मराठ्यांच्या 35 लाख नोंदी सापडल्यात. याच नोंदीचा अहवाल तयार करून सरकार हा अहवाल स्वीकारणार आहे. कायदा जर पारित करायचा असला तर आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आणि सरकारला कायदा पारित करण्यासाठी 35 लाख नोंदी मिळाल्या. याच नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी 24 डिसेंबरच्या आत कायदा पारित करून या राज्यातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. यात काही शंका बाळगू नका. ओबीसी प्रवर्गात जर एखाद्या जातीला किंवा समूहाला यायचं असलं तर एक तर त्या जातीच्या शासकीय नोंदी असल्या पाहिजेत किंवा ती जात मागास सिद्ध असायला लागते तरच ओबीसी प्रवर्गात येता येतं, नाही तर येता येत नाही. भारत देशातली मराठ्याचीच एक अशी जात आहे की भारत देशात मराठा जात ही मागास सिद्ध झालेली. हे तुम्हाला खोटं वाटू देऊ नका. हे सत्य आहे. एकही जात मागास सिद्ध झालेली नाही. मंडल कमिशन गठीत झाला आणि मंडल कमिशनला 3 कामं सांगितले. ओबीसी आरक्षणात ज्या ज्या जाती घालायच्यात त्या जातीची यादी तयार करा. जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध आहे की नाही बघा आणि तिला मागास सिद्ध करा आणि ओबीसीची जनगणना करा. मंडल कमिशनने यातलं एकही काम केलं नाही. मंडल कमिशनने 1923 ची यादी उचलली. इंग्रजांना 1931 ला केलेली जनगणना उचलली. त्याचाच अहवाल बनवून व्हीपी सिंग सरकार समोर अहवाल ठेवला आणि ओबीसीची 28% लोकसंख्या दाखवून ओबीसीला 90 ला 14% आरक्षण सुरू झालं. कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण दिलं पाहिजे. घटना सांगते लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण दिलं पाहिजे. घटनेत 100% आरक्षण फक्त एससीला आणि एसटीलाचे. त्यानंतर कायद्याने दिलेले आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात 50%. म्हणजेच ओबीसीची 90 ला 1990 ला लोकसंख्या 28%, त्यांना आरक्षण दिलं 14%. हेच आरक्षण 1994 ला 30% झालं. याचा अर्थ असा होतो लोकसंख्या 60% झाली. बरोबर. 30% आरक्षण दिलं म्हणजे 60% लोकसंख्या. मराठ्यांना तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या हातातून 16% तुमच्या हक्काचं आरक्षण नेलं. तुम्ही गाफील राहिलात आणि स्वतःच्या लेकराचं आज वाटोळं झालं. कोणतंही आरक्षण द्यायचं असलं तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाहीत. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. कोणत्याही समितीची शिफारस नाही, काय नाही. एका रात्रीत मराठ्यांचं 16% आरक्षण खैरात असल्यासारखं वाटून टाकलं आणि आपण गाफील राहिलो. मला एक सांगा, समजा मी या नायगावचा रहिवासी असं ग्राह्य धरा समजा, आणि मी 1990 ला इथल्या सरपंचाकडे गेलो आणि त्यांना म्हणलो माझे 4 सदस्य आहेत,
याची ग्रामपंचायतला नोंद घ्या. त्या सरपंचाने नोंद घेतली. मी परत 4 वर्षांना गेलो, म्हणजे 1994ला त्या सरपंचाला त्या ग्रामपंचायतमध्ये गेलो. सरपंच तेच होता. त्याला म्हणलं, भाऊ माझ्या कुटुंबात 60 सदस्य आहेत, याची नोंद घे. मी काय फॅक्टरी टाकली का 4 वर्षात 60 सदस्य व्हायला? यांचे 4 वर्षात 60 सदस्य, 60% लोकसंख्या झाली कशी? कशाच्या आधारावर यांना 30% आरक्षण दिलं? मी हे खरं बोलायला लागलो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना मांडल्या. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, ही भूमिका मांडली. म्हणून तुम्ही मला शत्रू समजायला लागलात. सरकारही मला शत्रू समजायला लागलं, पण तुम्ही मला शत्रू समजलं आणि काही समजलं. मी तुम्हाला भेट सुद्धा नाही, मोजणार सुद्धा नाही, कारण माझी जात मला प्रिय आहे. मी लढणार या जातीसाठी आणि मरणार या जातीसाठी, पण हटणार नाही. मायबाप मराठ्यांनो, जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो, एकजूट फुटू देऊ नका. शांततेत आंदोलन करा, उग्र आंदोलन जाळपोळ करू नका. आणि मराठा आरक्षणासाठी एकाही पोरानं आत्महत्या करायची नाही. आरक्षण हे कसं देत नाही ते आपण बघू, त्याची काळजी करू नका. यांच्या छाताडावर बसून आपण आरक्षण घेऊ, तुम्ही काळजी करू नका. फक्त शांततेत आंदोलन करा, एवढा शब्द पाळा. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, प्रचंड ताकदीने एकजूट व्हा. गावची गाव पिंजून काढा. यानंतर कधी काळी जर कार्यक्रम झाला तर 5 किलोमीटरवर या नायगावमध्ये मराठ्यांना उभा राहायला जागा नाही मिळाली पाहिजे. एवढ्या ताकदीने एकजूट या. तुम्हाला पुन्हा जाता जाता एक शब्द देतो, माझा जीवही गेला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही. मुलगा म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी सुरू करून सरकारला तुमचं हे विराट रूप दाखवा. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे मराठ्यांचं उसळलेलं विराट रूप सरकारला दाखवा. त्यांचे डोळे उघडतील. या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत सगळ्यांनी आपण आपल्या मोबाईलच्या बॅटरी 2 मिनिटासाठी उभा राहून आपल्या लेकरासाठी बॅटरीच्या टॉर्च लावा. सतरा तारखेला आपली बैठक आहे, त्यानंतर निर्णय. ओके. सगळ्यांनी 17 तारखेला बैठक लावलेली, सगळ्या आयोजक सगळ्या उपोषणकर्त्यांनी सुद्धा यायचंय. सगळ्यांनी पुन्हा एकदा बॅटरीवर करा. मीडिया तुम्हाला राज्याला दाखवतोय. हलतय पुढे पुढे हलतय, लय अवघड कार्यक्रम आहे. पुढे गेलं हे सगळे. आणि मला थांबा, एक सांगत राहील, थांबा तेवढं सांगू द्या. थांबा रे, मला सांगत राहील तेच राहील. तुमचं काय चाललेलं पुढं, थोडं थांबा. एक विषय सांगत राहिलाय, मला फक्त जाण्यासाठी रस्ता द्या. त्याचं कारण सांगतो भाऊ. मी 17 दिवस उपोषण केलं. तुम्हाला काय बोलतं कळते भाषा? 17 दिवस उपोषण केल्यामुळं माय बापा व माझं शरीर मला साथ नाही देत. आता मी माझ्या जातीसाठी जीवाची पर्वा नाही करत. मला थोडं ढकललं तरी खूप त्रास होतो. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती, फक्त जायसाठी रस्ता द्या. तुम्ही इतकं ढकले जात की मग बरगडच मोडून एखादं. तुम्ही फक्त मला रस्ता द्या, एवढंच. पुन्हा एकदा सांगतो की एकजूट राहा. आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना मिळतंय. नाही मिळलं तर आरक्षण मिळवायचं, त्याशिवाय आपल्याला हटायचं नाही. एकजूट राहा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद भाऊ. सर्वांना विनंती आहे, आपण जागेवरती थांबायचे. महिला जातील, त्यानंतर पुरुष मंडळींनी जायचे. मनोज दबजरंग तुम आगे बढो. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही?
एक मराठा, एक मराठा, लड़ेंगे और जीतेंगे, लड़ेंगे और जीतेंगे. कोण म्हणते देत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा, लड़ेंगे और जीतेंगे, हम सब जरेंगे, लड़ेंगे और जीतेंगे. हम सब जरेंगे.